तुम्हाला वजन तर कमी करायचंय, पण सारखं काहीतरी खावंसं वाटतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा, आपल्याला भूक लागते म्हणजे नक्की काय होतं? तर आपण म्हणतो ना, पोटात कावळे ओरडत आहेत, पटकन काहीतरी खायला दे. हे कावळे म्हणजे आपल्या आतड्यातला, आपल्या जठरातला ग्रिलिन हार्मोन असतो. हा सिक्रेट झाला की आपल्याला भूक लागली आहे ही संवेदना होते. आपण जेवण केलं की आपला लेप्टिन हार्मोन आपल्या मेंदूला सांगतो की सफिशियंट अन्न आलेलं आहे आणि मग आपला हायपोथॅलॅमस तृप्तीची किंवा समाधानाची भावना निर्माण करतो आणि मग आपलं पोट भरलं आहे अशी संवेदना निर्माण होते. ग्रिलिनचं सिक्रेट होणं सुद्धा बंद होतं. थोडक्यात आपल्याला भूक लागणं आणि पोट भरलं ही भावना निर्माण होणं हे ग्रेलिन, लेप्टिन आणि हायपोथॅलॅमसवर अवलंबून असतं. आपल्या चुकीच्या खाण्याने आपल्या शरीरातल्या बॅड बॅक्टेरियांमुळे आणि आपण व्यायाम केला नाही, रात्रीची नीट झोप घेतली नाही, तर या लेप्टिनला रेझिस्टन्स डेव्हलप होतो. त्यामुळे हायपोथॅलॅमसमध्ये समाधानाची, तृप्तीची भावना खूप काळ टिकत नाही आणि मग सारखा हायपोथॅलॅमस सिग्नल देत राहतो, ग्रिलिन सिक्रेट होत राहतं, भूक लागण्याची भावना निर्माण होते आणि सारखं काहीतरी खावंसं वाटतं. याचा परिणाम म्हणून वजन वाढतं. वजन वाढलं की आपल्याला ताण येतो. या ताणातून मुक्त होण्यासाठी आपल्या मेंदूला काहीतरी प्लेजर, सुख हवं असतं. नेमकी काय होतं, काहीतरी तेलकट, खारट, मैद्याचं खाल्लं की थोडंसं डोपामाइन सिक्रेट होतं, ज्याला आपण प्लेजर हार्मोन म्हणतो. हे सिक्रेट झालं की तात्पुरता आनंदही होतो. पुढे गंमत अशी होते की मेंदूला हे प्लेजर सारखं हवं असतं, कारण आपण कंटिन्यूस वजन वाढलंय या ताणाखाली असतो. मग मेंदू ह्या फूडचं सारखं क्रेविंग करतो. खूप तळलेलं, खूप प्रोसेस केलेलं फूड सारखं खाण्याची इच्छा होते आणि वजन अजूनच वाढतं. आपल्या आईला, आजीला बघा, त्यांना प्रोसेस फूड किंवा अल्ट्रा प्रोसेस फूड फारसं आवडत नाही. ते खायला त्या नकार देतात. त्याचं कारण असं आहे की आपल्या गट मायक्रोबायोटामध्ये त्यांच्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरियांचं प्रमाण बॅड बॅक्टेरियांपेक्षा जास्त असतं. आणि लक्षात ठेवा, गुड बॅक्टेरिया नेहमीच पोषक अन्नाची मागणी करतात, तेच बॅड बॅक्टेरिया नेहमी प्रोसेस्ड, अल्ट्रा प्रोसेस फूडचीच मागणी करतात. अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजे जे आपण उघडतो आणि लगेच खातो, म्हणजे जसं बिस्किट, वेफर्स अशा पद्धतीने. बघा, आपण कोणाकडे जेवायला गेलो की तिथे आपल्याला आग्रह केला जातो आणि काय सांगितलं जातं, सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे काय, अवकाश जेवा, म्हणजे तुमच्या पोटामध्ये थोडीशी जागा असू देत. सावकाश जेवा म्हणजे पोटभर गच्च इथपर्यंत जेवा असं नाही. जेव्हा तुम्ही अवकाश जेवता तेव्हा तुमच्या लेप्टिन हार्मोनला आता पोटात सफिशियंट अन्न आलेलं आहे हा सिग्नल मिळतो. तो सिग्नल मिळायला थोडासा वेळ लागणार असतो. तुम्ही असं भरभर खाऊन तो सिग्नल नीट मिळणार नसतो. तुम्ही मोबाईल बघून जेवत असाल, तुम्ही कोणाशी खूप बडबड करत जेवत असाल, तरी सुद्धा हा सिग्नल नीट मिळत नाही. आणि हा सिग्नल मिळाला कीच तो हायपोथॅलॅमसला निरोप देणार असतो ना. थोडक्यात तुम्हाला या सगळ्यात लक्षात आलं असेल की लेप्टिनचा रेझिस्टन्स हे मेन कारण आहे तुम्हाला सारखी काहीतरी खावंसं वाटतं किंवा सारखी भूक लागली याचं. मग हा लेप्टिनचा रेझिस्टन्स कशामुळे डेव्हलप होतो? तर बघा, जेव्हा आपण 8 तासाची म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 अशी नीट झोप घेत नाही, त्यातल्या त्यातही पित्ताची झोप जी रात्री 10 ते 2 ची असते, ही जेव्हा नीट घेत नाही तेव्हा आपल्या शरीरातल्या कॉर्टिसॉलच्या लेव्हल वाढलेल्या असतात, त्या कमी होत नाही. शरीराकडे इन्फ्लमेशनचे सिग्नल जात असतात, त्याच्यामुळे सुद्धा ह्या लेप्टिनला रेझिस्टन्स डेव्हलप होत असतो. तसंच आपण 1 तास नियमित व्यायाम केला तरी सुद्धा हा लेप्टिनचा रेझिस्टन्स जात असतो. फायबरयुक्त अन्न खाल्लं की सुद्धा आपला मेंदू सारखं भूक लागण्याची संवेदना पोटाकडे पाठवत नाही
आणि सूर्यास्तानंतर काही खाणं म्हणजे तर लेप्टिनला नक्कीच रेझिस्टन्स डेव्हलप करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे संध्याकाळचं जेवण तुम्ही जेवढं लवकर जेवता येईल 6, 6:30, 7च्या आत जेवा आणि मग बघा कसा हा लेप्टिनचा रेझिस्टन्स जातोय ते. आयुर्वेद शास्त्रामध्ये काही कर्षणीय यवागू, काही इतर औषधं सांगितलेली आहेत. ही कर्षणीय यवागू तुम्ही संध्याकाळी जेवणाच्या ऐवजी जर घेतली, म्हणजे आपलं ज्वारी किंवा बाजरीचं पीठ आधी ज्वारी किंवा बाजरी फोडून घ्यायची आहे, त्याच्या लाह्या बनवायच्या आहे आणि त्याचं पीठ दळून आणायचं आहे. या पिठामध्ये आम्ही काही चविष्ट औषधं टाकायला देतो आणि त्या पिठाची पेस्ट बनवून प्यायची आहे. त्याच्यात तुम्ही भाज्याही टाकू शकतात. हे कर्षणीय यवागू घेतल्यामुळे तुमचं वजन पण कमी होतं, तुमचा लेप्टिनचा रेझिस्टन्सही कमी होतो आणि तुम्हाला अल्ट्रा प्रोसेस फूड खाण्याची इच्छा सुद्धा कमी होते. आता आपण या सगळ्याची समरी बघूयात. नंबर 1, फायबर युक्त घरचं ताजं जेवण जेवा. याच्यामुळे आपल्या गट मायक्रोबायोटातले बॅड बॅक्टेरिया कमी होतील आणि गुड बॅक्टेरियांचं प्रमाण वाढणार आहे आणि त्याच्यामुळे लेप्टिनला रेझिस्टन्स डेव्हलप होणार नाही. नंबर 2, रात्री 8 तासाची पूर्ण झोप घ्या. नंबर 3, नियमित व्यायाम कराच. त्याचं कारण असं आहे, कधीतरी चुकून तुम्ही प्रोसेस फूड, अल्ट्रा प्रोसेस फूड खाल्लं तरी सुद्धा या व्यायामामुळे लेप्टिनला रेझिस्टन्स डेव्हलप होणार नाही. संध्याकाळचं जेवण जेवढं लवकर जेवता येईल, म्हणजे सूर्यास्ताच्या आत जेवता येईल तेवढं बघा आणि जमलं तर त्या जेवणामध्ये कर्षणीय यवागू घ्या. मग बघा तुमचं वजन कसं कमी होतंय आणि तुमचं फूड क्रेविंगही कसं कमी होतंय.